हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आज आपण बघणार आहोत 16 एप्रिलचं ऑप्शन काय म्हणतं. चला तर मग बघूयात. ओके. ज्यांनी माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल जो आय थिंक थोडा उशिरा पोस्ट केला काल. सो इथे मी क्लिअरली सांगितलं की सगळ्यात लाईकली सिनेरिओ काय आहे, की मार्केट आहे तिथे ओपन कर. तर त्या मार्केटला माझं ऐकावं असं खूप जास्त वाटलं, सो तिने लिटरली आहे तिथे ओपन केलं. आता आहे तिथे ओपन करायचा पुढच्या वेळेसाठी सांगून ठेवतो हा अर्थ होत नाही. थोडंसं खाली साधारण इथे किंवा ह्या एरियामध्ये ओपन करणं वॉज फाईन. पण ठीक आहे तिथे ओपन केलं. सेकंड गोष्ट काय होती, 300 ला स्ट्रॉंग सपोर्ट होता. तो 300 ला अराउंड सपोर्ट घेतलाय, ठीक 300ची लाईन आहे. इथे सपोर्ट घेतलाय आणि वरती गेलाय. सेकंड सांगितलं 350 ला रेजिस्टन्स होता. ते पण बऱ्यापैकी वर्कआउट. 350 पासून मार्केट खाली गेलं. तर हम्म. एक्झॅक्ट 350 पासून नाही गेलं, कालच्या हाईस पासून मार्केट खाली गेलं. आजचे आज नवीन हाईस थोडे बनवले. तर आज सकाळी एक सगळ्यात सोपा ट्रेड घेतला गेला आय थिंक तो हा होता. इथे कुठेतरी आमचं बाईंग होतं जेव्हा ते 300 ला परत क्रॉस करत होतं. त्याचं रिझन पाहिजे 300च्या थोडं आधी बाय करणं, की 300चा आपल्याला आउट ऑफ मनी मिळतो. 1-2 रुपये प्रीमियम मध्ये प्रॉफिट मिळतो आणि इकडे कुठेतरी वरती सेल करतो, राईट. हा फर्स्ट ट्रेड होता. सेकंड ट्रेड मी एक्सपेक्ट केलेलं की मार्केट वरती जाईल, पण आता ही माझी चूक होती माहिती. मार्केट येस चॅनल थ्रू वरती गेलं, पण जे आहे असं वरती जातं चॅनल मध्ये, तर त्याचे प्रीमियम्स अप्रिशिएटली वाढत नाही, सो प्रॉफिट होईल. सो इथे एक ट्रेड स्टॉप लॉसला हिट झालं. थर्ड ट्रेड जे आहे चॅनल बदलं हे कळतं. ते आय थिंक हा वैष्णवीने सांगितलेला की हा पॉसिबल ट्रेड असू शकतो, की जेव्हा पण चॅनलला खाली ब्रेकआउट मिळतं तेव्हा मार्केट पडतं, राईट. आणि एक्झॅक्टली प्रिसाइजली ती गोष्ट आज झाली. पण आता जे हे काय झालं त्याचं प्रूफ, ह्या लेवलचा प्रूफ आपल्याला मिळतो ओआय मध्ये. समजा मी ओआयच दाखवली, तर कालचे ज्यांना लक्षात असलं ते आज सकाळी साधारण किती, जेव्हा मार्केट 10 पर्यंत होता, तर इथे पुट शॉर्टर्स खूप जास्त होते. आणि आता तुम्ही बघितलं असेल तर हम्म. कॉल शॉर्टर्स पुटपेक्षा ऑलमोस्ट 3 टाइम्स वाढले. ठीक आहे, 90 ते बरोबर. 30. इव्हन ओआय मध्ये काल म्हटल्याप्रमाणे की पुट शॉर्टर जास्त होते, आज कॉल शॉर्टर जास्त. एक्झॅक्टली अपोजिट सिनेरिओ आहे. सो मार्केटमध्ये आज तरी आत्तासाठी तरी डाऊनवर्ड मोमेंटम बनलेलं. पण मोस्टली मला वाटतं की हे रिॲक्शनरी बँक जेव्हा मार्केट खाली गेले इथपर्यंत त्या ते रिॲक्शनरी बँक झालेली. आता आपण ह्याचा अजून एक पाहतोय, थोडासा प्रूफ मिळतो गिफ्ट निफ्टीमध्ये. ज्यांना गिफ्ट निफ्टी काय ते माहिती नाही, ते काल मी सांगितलेलं. निफ्टीचे फ्युचर्स आहेत जे पूर्वी सिंगापूरमध्ये बेस्ड होते, आता गुजरातमध्ये बेस्ड आहेत. हो आहे ना, गुजरात सगळ्या गोष्टी घेते रे. हम्म. तर बेसिकली ते फ्युचर्स मध्ये इंडियन्स इन्व्हेस्ट नाही करू शकत. हे एनआरआय साठी आणि फॉरेनर साठी स्पेसिफिकली बनवलेले आहेत. त्यामुळे हे ना प्रत्येक 2 दिवसांनी एक सुट्टी मिळत. सॅटर्डे संडे ओके. बंद असतं, ते सोडल्या असताना युजली सुट्या नसतात, सो ते मंडेला पण चालू होतं. त्याच्यावरनं हा पाहिजे मंडेचं मागे जो आपला एक एकदम ट्रेंड असलेला एकदम रेंज कॉन्टिन्युअस मिळालेला, तो मंडेवरनं गाईड आहे. सी इथे मंडे आणि मार्केट ते 2 दिवस पूर्ण त्या एका ट्रेंड मध्ये होतं. मंडेच्या सुरुवातीपासून मार्केटने तिथेच क्लोज केलं फिरून. माहिती, गिफ्ट निफ्टी जास्त वेळासाठी पण ओपन असतं, ठीक. अगदी ते सकाळी 6:06 ओपन होतं आणि 5 वाजेपर्यंत चालू असतं साधारण. ओके. सो खूप जास्त वेळ ओपन असतं. सो इथे ही रेंज मिळते आपल्याला, पाहिजे हे फ्युचर्स आहेत. सो फ्युचर्सवरनं आपल्याला अंदाज येतो की साध्या मार्केटमध्ये काय आहे. अच्छा. की हा लो त्यांनी ब्रीच केला नाही, 23,250, राईट. पण हम्म. कधी 23,400च्या वरती पण अप्रिशिएबली गेला नाही, गेलाय पण परत लगेच बरोबर. खाली आलं. सो आपल्या निफ्टीमध्ये पण सेम गोष्टी मी एक्सपेक्ट करू शकेल. हो, चार्ट अजिबात सेम दिसत नाही त्याचा, आणि ठीक आहे, सेम झालंय की 400ला टच पण नाही केलं, वरती जाण्याचं मोमेंटम थांबलं. 300ला पण होल्ड कर. तिथे काय होतं, दोनशे हम्म. पन्नास 400, इथे 300-350, या दोन ओके. रिजनच्या मध्ये होल्ड कर. आत्तासाठी काय झालंय, मार्केटने वरती जायला ट्राय केलं, मार्केट कम्प्लिटली फेल झालं वरती जाणं. आणि काल मी जे चॅनल काढून दिलेलं, चॅनल नव्हतं ते, जो एरिया काढून दिलेला, त्याच्यात येऊन परत मार्केट ट्रॅप झालं. सो ओके. ओके. जोपर्यंत आजचे लो नीट ब्रीच होत नाही,
तोपर्यंत खाली काय मुवमेंट एक्सपेक्टेड नाही. वरती मुवमेंट हम्म. एक्सपेक्टेड आहे, पण त्याच्यासाठी हा चॅनल परत ब्रेक झाला पाहिजे. पण वरती मुवमेंट घेणं हे खूप रिस्की असेल, कारण आपण ओवायस बघितले तर पूर्ण निगेटिव्ह ओवायस आहेत सगळे. राईट. वरती जायला चान्स नाही येत. आणि उद्या एक्सपायरी. सो एक्सपायरी निगेटिव्हच्या साईडला होते असं दिसतंय. पण संध्याकाळपर्यंत जास्त क्लिअर होती गोष्टी. ओके. बँक निफ्टी सिमिलर गोष्टी झाल्या, बट तेवढं नाही पडलं. बँक निफ्टी जितकं वरती गेलं तितकं नाही पडलं. निफ्टीत तुम्ही बघितलं असेल, जितकं वरती गेला तेवढं परत खाली आलं, एक व्ही शेप घेतला इथे बेसिकली. एकदम एकदम बरोबर. बँक आणि निफ्टीचं ते नाही अजून sir. अजून एक निफ्टीमध्ये हे पण एक प्रेडिक्ट करू शकतोय आपण की 1033 बघ एकदा जो रेजिस्टन्स मिळालाय. हा तो डेचा जो आपला आधीच जो 9:15 किंवा डेच्या नऊ लोच्या सोळाला इथे जो मिळाला होता. हा. सो तेवढं जेव्हा मार्केट मे बी पडत होतं परत वर गेलं. सो एक रेजिस्टन्स आपण इथे समजू शकतोय की ओके हा रेजिस्टन्स इथं येऊ शकतोय डेच्या लोला. बरोबर आहे पाहिजे. हा ब्रीच होईपर्यंत डाऊन साईड ट्रेड बनवण्यात काय पॉईंट नाही. राईट. म्हणजे अपसाईड ट्रेड बनवण्यात बेसिकली काहीच पॉईंट. हा मला असं म्हणायचंय की जर 1033चं जर मार्केट ब्रेकडाऊन झालं असतं आजच्या लोला तर आपण एक्सपेक्ट जास्त करू शकलो असतो किंवा लाईकली आपण म्हणू शकलो असतो की मार्केट डाऊनवर्ड मुवमेंट करेल. तर ते लगेच ऑफ दोनशे चेकिंगचं. पन्नास दोनशेकडे केले असते. राईट. ऑफ चेकिंग ओ आयज अँड MACD EMA क्रॉस सगळ्या गोष्टी चेक करून नॉट बाय द सिंगल. आणि म्हणून आपण इथे एक एकदम गुड पॉइंट आहे हा. पॉइंट टू बी नोटेड जे म्हणतो आपण तसा आहे. सो बेसिकली आजचं मार्केट काय आत्तासाठी तरी, जोपर्यंत लो ब्रीच होत नाही तोपर्यंत डाऊन साईड ट्रेड बनत नाही. आणि वरती हम्म. जाण्याचा साधारण आत्ता संबंध येत नाहीये, कारण ओआयस तितके वाईट आहेत. वाईट आहेत म्हणजे वरती जाण्यासाठी वाईट आहे. पुट बाईंगसाठी खूप ओके. चांगलं म्हणतात, आता कॉलच्या तू तेच तू जे वाढले. म्हणतोय वरती जाण्यासाठी त्याचं रिझन आहे हे ग्रीन ग्रीन याला म्हणतो आपण कॉल शॉर्ट. राईट, कॉल आता शॉट. कॉल शॉर्ट जेव्हा जास्त असेल तर मार्केट खाली जातं. हा त्यामुळे म्युच्युअल. मला एक मिहिरचं म्हणणं आहे की बाबा कॉल शॉर्ट जास्त मार्केट खाली जाण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे इन्स्टेड ऑफ द वरती. म्हणून निगेटिव्ह साईड म्हटलं गेलं मध्ये इथे. इथे जस्ट एक क्रॉस पण आला. ओके. EMA क्रॉस हा एक एकदम छान बेसिकली ट्रेडिंग करताना EMA क्रॉस याचं खूप लाईक एहिमी येते असं म्हणू शकतो आपण. जिथं क्रॉस येतो तिथे आपल्याला एक मोमेंट मिळते अपसाईड या डाऊन साईड मोस्ट ऑफ द टाइम नॉट प्रत्येक वेळेस. जसं की इथे बघू शकतोय आपण. हा बघ रे हा कोणता आहे 1016चा आहे का. नाही 1016चा EMA क्रॉस. सेलिंग वाला पुढबाय वाला. हा. 10 10 15 10 16 एक EMA क्रॉस मिळाला होता. हे बघ यावरून आत्ताच आपण टाकलं, एकदम आत्ताच वर जाते. हा आता पण होईल तो वर कारण इथे MACD पण निगेटिव्हच्या साईडने आहे फेंट फेंट होत गेलेला आहे. सो इथे पण आपल्याला पुढ बायचा चान्स आहे. बट डिपेंड अजून OI तर चेक केला नाही सध्या. आपण जे काय म्हणा की 300च्या आजचे लो ब्रीच करेपर्यंत बाय नाही. सो ओके. बेसिकली मार्केट ह्या रेंज मध्ये असणं, ही लाईन पर्यंत असताना बाय नाही केली. हम्म. कॉल क्या पुट काय. ओके. कॉल बाईंग तर अजिबातच नाही केलं पाहिजे. रिझन आहे की ऑलरेडी झालंय ते करून एक, आणि मार्केट हम्म. वरती जाणं अनलाइकली वाटते आत्ता तरी. पण अनलाइकलीचा अर्थ असा नाही की इम्पॉसिबल. कारण ऑलरेडी आज विचित्र गोष्टी झाल्यात की पुट शॉर्टेज जास्त असून मार्केट खाली आले. सो हम्म. अपोजिट पण पॉसिबल आहे, बट अनलाइकली. हा. आता इथे बेसिकली EMI डिपेंड आता बघू आपण वर्क होतोय का नाही. सो आय थिंक आत्तासाठी एवढंच ठीक आहे, कारण बाकी सांगण्यासारखं नाही. आता वेट अँड वॉचची सिच्युएशन आहे की वाय मध्ये काय होतं, अजून तो निगेटिव्ह बनतो हम्म. का, ही पहिली गोष्ट. सेकंड, डेचे हम्म. लोज ब्रेक झाले तर खाली ट्रेड बनतो. वरच्या ओके. साईडला अजून तरी ट्रेड बनत नाही, पण करायचाच असेल तर 320 वगैरे क्रॉस झाल्यानंतर ट्रेड बनतो. बेसिकली या ओके पण चॅनलच्या कालच्या ह्याच्या बाहेर गेल्यानंतर हा ट्रेड बनतो. अच्छा हा 300 to 320 एकदा डिस्क्राईब कर तर. जो काल कालचे तू जिथे ब्लॉक केलेला. मार्केट फिरत होतं हा. ते होते ते. जिथे प्रीमियम अजिबात अच्छा. वाढत. बाय द ओके. आज तो ओके. प्रॉब्लेम नाही, आज प्रीमियमचा इश्यू नाही जास्त. आज प्रीमियम कारण चांगले तू मिळते. तू बेसिकली हे 300 to 320 हे तू आज प्रेडिक्ट करू शकतोय का लाईक तो तुझा अगेन रेक्टेंग्युलर बॉक्स असेल. आय थिंक नाही. तो त्यासाठी कालसाठीच करू व्हॅलिड शकतो. होता. आत्तासाठी करू शकतो, पण त्या रेक्टेंगुलर बॉक्सचा अर्थ बदलला. आत्ता मार्केट ओके. तिथे साधारण रेजिस्टन्स घेतो. सी इथे साधारण रेजिस्टन्स घेते, थोडं वरती येते.
आणि तिथेच त्याच बॉक्सच्या थोडंसं खाली सपोर्ट बटन. सो नवीन ड्रॉ ओके. करण्यापेक्षा तोच ठेवला पाहिजे. का अच्छा. रिझन जास्त कॉम्प्लिकेटेड नाही त्याचं, की बॉक्सचा अर्थ नाही, बॉक्स नाही, तो 300ची लाईन आहे, त्याच्या आजूबाजूला मार्केट फिरतं. बेसिकली हम्म. हा बॉक्स काढून टाकला तर ही 300ची लाईन आता जाड बघतो थोडी, राईट, ही 300ची लाईन आहे आणि मार्केट त्याच्या आजूबाजूला फिरतंय. ओके. पण हे कळणं कठीण पडतं लगेच. सो इथे बॉक्स ठेवणं आपल्याला बघायला भेटलं की ठीक आहे, हम्म. ह्या रेंजमध्ये मार्केट राहतं. ओके. ठीक आहे, मग आजच्यासाठी आपण एंड करू. बाय द वे, वैष्णवी मला दररोज ओके. ओरडते, मी तू सबस्क्राईब कर, लोकांना सांगत नाही. सो मी सांगतोय आता की प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. येस, थँक्यू सो मच.